तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीची इंग्रजी माध्यमातील मराठी पुस्तकातील आगगाडी नावाची कविता बघणार आहोत आणि ह्या कवितेचे लेखक आहेत शंकर विटणकर. चला तर बघूयात आगगाडी नावाची कविता. पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. चला तर बघूयात आगगाडी नावाची कविता. झुक झुक गाडी घरांची माळ, चालते फिरते अजब चाळ. झुक झुक गाडी घरांची माळ, चालते फिरते अजब चाळ. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरते गावन गाव. धावत जाते गावोगाव, हुंदडत फिरतीन गावोगाव. झुक झुक गाडी घरांची माळ, चालते फिरते अजब चाळ. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटत वादळ असो किती. पाऊस वाऱ्याची नसे भीती, वाटत वादळ असो किती. झुक झुक गाडी घरांची माळ, चालते फिरती अजब चाळ. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. तिला न अडवी नदी पहाड, टाटा म्हणते झाडन झाड. झुक झुक गाडी घरांची माळ, चालते फिरती अजब चाळ. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. छंद म्हणा की उद्योग खरा, सर्वांना पोचवी घरा. झुक झुक गाडी घरांची माळ, चालते फिरती अजब चाळ. झुक झुक गाडी घरांची माळ, चालते फिरती अजब चाळ. धन्यवाद. चला तर मुलांनो, आता आपण आगगाडी ह्या कवितेमागील जो काही स्वाध्याय आहे, जे काही प्रश्न आहेत ते आपण समजून घेऊयात. तर पहिला प्रश्न आहे, उत्तरे सांगा. त्याच्यामधला आगगाडीला घरांची माळ का म्हटले आहे? तर मुलांनो, आगगाडीला जे डबे असतात त्या डब्यांना या कवितेमध्ये एक अजब चाळ म्हणजेच काय, तर घर असतं. घराला ज्या काही खोल्या असतात तर खोल्यांप्रमाणे एका रांगेत ज्या खोल्या असतात त्याला त्या जणू काही आपल्याला त्या रेल्वेच्या डब्याप्रमाणे दिसतात. म्हणजे जी काही रेल्वेचे डबे आहेत हे आपल्याला त्या चाळीप्रमाणे दिसतात, म्हणून गाडीला कवीने इथे घरांची माळ म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, आगगाडी कोठे जाते? तर मुलांनो, आगगाडी जी काय आहे ती गावोगाव फिरत असते, ती गावोगावी जाते. पुढचा प्रश्न आहे, आगगाडी कशाला भीत नाही? तर मुलांनो, ही जी काय आगगाडी आहे ही पावसाला, वाऱ्याला, कशालाही घाबरत नाही. पुढचा प्रश्न आहे, आगगाडीला कोण अडवू शकत नाही? तर मुलांनो, आगगाडीला नदी असेल, पर्वत असतील, हे काही आगगाडीला अडवू शकत नाहीत. ओके, किंवा आपण त्याला पहाडसुद्धा म्हणू शकतो, नदी आणि पहाड. पुढचा प्रश्न आहे, आगगाडीला टाटा करणारे कोण? तर त्याचं उत्तर आहे, तर आगगाडीला झाड म्हणजे प्रत्येक झाड जे काय ते आगगाडीला टाटा करतंय. पुढचा प्रश्न आहे, सर्वांना घरी कोण पोहोचवते? तर त्याचं उत्तर आहे, सर्वांना घरी आगगाडी पोहोचवते. आता पुढील जे काही 3 प्रश्न दुसरा आहे, सेकंड क्वेश्चन. तुम्ही पाहिलेल्या आगगाडीचे चित्र काढा आणि रंगवा. तुम्हाला चित्र काढायचं आहे आणि ते रंगवायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज, आगगाडी प्रवासाचा तुमचा अनुभव सांगा. त्या आगगाडीमध्ये जर का तुम्ही बसलेले असाल, रेल्वेमध्ये तुम्ही बसलेले असाल, ट्रेनमध्ये, तर तुमचा अनुभव काय आहे? पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं ते इथे तुम्हाला सांगायचं आहे. अँड नाव नेक्स्ट क्वेश्चन 4, वेगवेगळ्या वाहनांसंबंधी कविता गोळा करा आणि संग्रह करा. अजून एक कोणती वाहने असतील ज्यांच्यात कविता आहेत, त्या कविता तुम्हाला गोळा करायच्या आहेत आणि त्यांचा संग्रह करायचा आहे. ओके, धन्यवाद.